नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर उजनीच्या ह्या पाण्याची आकडेवारी द्यायचं सध्याला जीवावर येतं आहे, कारण उजनीची पाणी पातळी जी वरचीवर खालवत चाललेली आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या काळजात धस्स होणारे आहे. पण तरीसुद्धा उजनीमध्ये पाणी राहिलं आहे किती, ह्या पाण्याचा अपयोग झाला आहे किती, आणि ह्या पाण्याची काटकसर करून आपल्याला पिकं जगवणं तर शक्य नाहीच. कारण जेवढं पाणी होतं आहे जवळपास 80 ते 82 TMC पाणी सोडून दिलेलं आहे उन्हाळा यायच्या अगोदर. तर आपल्या इथून पुढं परिस्थिती काय होईल ती भयानक असेल, आणि याला जबाबदार फक्त जिल्ह्यातील राजकारणी, पुढारी, आमदार आणि जिल्हा प्रशासन, उजनी प्रशासनाचे बेमुरवतपणे पाण्याचं नियोजन करणारे अधिकारी. खरं तर ह्या अधीक्षक अभियंताला निलंबित करण्याची वेळ आता आलेली आहे. तशी मागणी उजनी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बंडगर यांनी निवेदनाद्वारे केली आहे, आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. फक्त अधिकाऱ्याला दोष देण्यात काही मजा नाही. आपल्या नेत्यांना, आमदारांना आपण त्यांना रुजवलं पाहिजे की आपल्या उजनी धरणाचं पाणी कसं पुरलं पाहिजे, कसं पुरवलं पाहिजे, आणि कमी पडलं तर वरच्या धरणातून कसं पाणी आणलं पाहिजे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच सांगून टाकलं आहे की उजनीच्या वरील धरणातून पाण्याचा थेंबही उजनीमध्ये येणार नाही. म्हणजेच सर्व मार्ग आता बंद झालेले आहेत. आहे ते पाणीही सगळं संपवलेलं आहे आणि संपण्याच्या मार्गावर आहे. आता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 11 मार्चला पाणी सोडलं होतं. आज 24 मार्च आहे. गेले 13 दिवस झालं पाणी चालू आहे. 10 दिवसाची पाळी, 6 TMC नियोजन. परंतु ह्या नियोजनाचा बोजवारा पुन्हा एकदा उडलेला आहे. कारण 6 TMC पाणी सोडता म्हणता जवळपास 9 TMC पाणी ह्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे दीडपट पाणी सोडून दिलेलं आहे. पाणी सोडू नका, परंतु त्या पाण्याचा अपव्यय किती होतोय, आणि ठिकठिकाणी लाईट बंद करून पाणी पोचवण्याचं काम करणं गरजेचं होतं. परंतु भीमा नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या वायरमन असतील, लाईनमन असतील, यांनी त्या DPवरच्या शेतकऱ्याकडून पैसे गोळा करून 2000-3000 पर हेड गोळा करून लाईटी पूर्ववत केलेल्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत. काही ठिकाणी 2 तास लाईट मिळाली आहे, तर काही ठिकाणी 8 तास मिळाली आहे, काही ठिकाणी 3 तास मिळाली आहे. परंतु याचा जी गैरवापर होतोय, पाणी सोडलं की वायरमनचं, लाईनमनचं फावतंय, आणि त्यामुळं पाणी पुढं पोचायला उशीर होतोय. तर याच्यावर खरं तर पावलं उचलली पाहिजेत, पण ही उचलताना कोण दिसत नाही. सर्व काही मुग गिळून गप्प आहेत. तू पीक कपाने आणि मी पितो बशीने, अशी परिस्थिती उजनी प्रशासनाची, वीज मंडळाची आणि राज्यकर्त्याची आहे. त्यामुळं शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. तर आज सकाळची 6ची आकडेवारी आपण बघू. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 487.792 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1277.96 दशलक्ष घनमीटर, अर्थात 45.13 TMC पाणी शिल्लक आहे. त्यातील गाळ 25 TMC गाळ धरला तर फक्त केवळ 20 TMC पाण्याचा फक्त थर आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे. परंतु ते पाणी पसरल्यामुळे जास्त वाटतंय, पण ते जास्त नाही. बऱ्याच ठिकाणच्या शेती, बुडालेली गावं, पळसदेव मंदिर, इनामदार वाडा उघडे पडले आहेत, आणि आणखी किती काय गावं उघडी पडतील. रेल्वे पूल, जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूलही उघडा पडलेला आहे. त्यानंतर आणखी पुढील 2-3 महिन्यामध्ये पूर्णपणे उजनी तळ गाठल्याशिवाय राहणार नाही. तर सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 1277.96, तर 45.13 TMC पाणी शिल्लक आहे. मायनस साठ्यामधील वजा 524.85 दशलक्ष घनमीटर पाणी संपवलेलं आहे. तर TMC मध्ये गणित बघितलं तर जवळपास 18.53 TMC. काल आपण बघितलं तर 9 TMC, 8 TMC पाणी उडवलं होतं. परंतु आता सध्याला परिस्थिती अशी आहे, 9 TMCच्या घरात पाणी उडलेलं आहे. कारण पाणी सोडताना 9.99 TMC पाणी शिल्लक होतं मायनसमधलं, ते आता
0.53% एवढं मायनसमध्ये गेलेलं आहे, TMCमध्ये गेलेलं आहे. आणि टक्केवारी बघितली तर काळजात धस्स होतं, कारण मी अंदाज वर्तवला होता 30%च्या पुढं 32च्या आसपास उजनी धरण जाईल आणि गेलं असतं, गेलंय. काल जर पाणी बंद केलं असतं तर ते थांबलं असतं, परंतु आजची घडीला -34.59% म्हणजे 35% पाणी आपल्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेलं आहे. आता विसर्ग थोडासा कमी केलेला आहे भीमा नदीत सोडण्यात येणारा, कारण तो आतापर्यंत 6000 क्युसेकचा होता, तो आता 5000 क्युसेकचा विसर्ग केलेला आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत तो विसर्ग कमी करत तो बंदही करण्यात येईल. तोपर्यंत उजनीची टक्केवारी ही -35-40च्या आसपास जाणार आणि तिथून पुढे उजनीचं पाणी नियोजन कसं होणार, काय होणार, पिण्यासाठी जरी पाणी राहतंय की नाही, हा मोठा यक्ष प्रश्न आपल्या शेतकऱ्यासमोर, जनावरांसमोर उभा राहणार आहे. याला प्रशासन कसं जबाबदार आहे, कसे तोंड देत आहे. आणि त्यात आणि इलेक्शन लागल्यामुळं इलेक्शनच्या नावाखाली अधिकारी लोक हा प्रश्न झटकायला बघणार, यात काळीमात्र शंका नाही. बाष्पीभवनाचाही वेग वाढतोय, उन्हाचं काम करतंय, त्यामुळं पाणी उडून जातंय. गेल्या वर्षी जवळपास 7 TMC पाणी बाष्पीभवनामधून उडून गेलं होतं. त्यावेळेस उन्हाळा थोडासा कमी होता, परंतु यावर्षी मात्र उन्हाळ्याचे दिवस उजनीसाठी घातक आहेत. पुढील 2-3 महिने किमान उजनीत 10 TMCच्या आसपास पाणी बाष्पीभवनाने जाणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.